भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपमधला वाद आता समोर आलाय। मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरेंची पक्षातनं हकालपट्टी करावी अशी मागणी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केली आहे। पाटील यांनी एक तसं पत्र देवेंद्र फडणवीसांना पाठवलंय। भिवंडी लोकसभेत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी आमदार किसन कथोरेंनी त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय। भाजपचे आमदार किसन कथोरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश मामा म्हात्रे यांच्यासोबतचा एक फोटो सुद्धा व्हायरल झालाय। मतदारसंघामध्ये खासदार कपिल पाटील आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यात अनेकदा खटके उडालेले असताना त्यांच्यामधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळतोय। किसन कथोरेंनी भिवंडीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पाडण्यासाठी, पराभूत करण्यासाठी त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांना विरोधी मतदान करायला लावलं, याचे पुरावे आहेत। आणि एक बाळ्यामामा आणि किसन कथोरे यांची भेट झाल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे। त्या फोटोवरनंही निश्चित आहे की किसन कथोरेंनी कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। आणि म्हणून मी या लोकसभेचा प्रभारी असल्या कारणाने मी स्वतःच पुढाकार घेऊन मागणी केली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना की तुम्ही किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।